हॅलो टीचर, पॅरेंट्स अँड स्टुडंट्स. तर बघा, आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 6 इयत्ता 6वीचा. त्यामधील आपला पहिला प्रश्न, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. आता ह्या चौकटी दिसत आहे उदाहरणांमध्ये. त्या चौकटीमध्ये काय संख्या येईल ते आपल्याला काढायचे आहे. त्यांनी संख्या लिहायला सांगितले, आपण डायरेक्ट बघून असं लिहू नाही शकत की संख्या चौकटीत कोणती संख्या येणार आहे. तर आपल्याला सोडवावे लागणार आहे. बघा, 5/7 अधिक 2/7 हे दोन अपूर्णांक दिलेले आहेत, त्यांची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर जे उत्तर येईल ते आपलं चौकटीतलं उत्तर असणार आहे, चौकटीतली संख्या असणार आहे. बरोबर, इकडं पण तसंच आहे. तर चला, एकामागून एक आपण सर्व उदाहरणं सोडवून घेऊया आणि चौकटीत काय संख्या येते ती लिहून घेऊया. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. पहिला प्रश्न, उदाहरण 5/7 अधिक 2/7 बरोबर चौकटात काय संख्या येते ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा, आता असे दोन अपूर्णांक आहे, त्यांचा छेद सारखा आहे आणि त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बरोबर, छेद सारखा आहे तर काय करायचं, ते छेदाला एकदा लिहून घ्यायचं. सारखा आहे म्हणून आपण त्याला एकदाच लिहिलं आणि अंशामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची आपल्याला करायची बेरीज. बरोबर, 5+2 बरोबर इथं आहे चौकोन. 5+2 किती होतात? 7. तर 7/7 हे आलं चौकोनातली संख्या. उदाहरणाला शेवटच्या स्टेप मध्ये कसं लिहून घेऊया बघा, दिलेल्या उदाहरणाला आपण शेवटच्या स्टेप मध्ये असं लिहून घेतलं. पहिल्यातील दुसरा उपप्रश्न आहे, 9/8 वजा चौकोन बरोबर 1. चौकोनात काय संख्या येणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी आपण हे उदाहरण सोडवून घेऊ. बघा, चौकोनात जे उत्तर येईल, समजा चौकोन इथंच ठेवलं, चौकोनातलं उत्तर आपल्याला वजा चिन्हामध्ये मिळणार आहे. तर हे चौकोनातलं जे उत्तर आहे ते अधिक चिन्हामध्ये मिळावं म्हणून आपण हे चौकोनाला काय करू, इकडे शिफ्ट करून घेऊ. चौकोन इकडे वजा आहे, इकडे काय होणार, अधिक होणार. बरोबर, आणि हा एकला चौकोनाला इकडे शिफ्ट केला की एकला इकडे शिफ्ट करून घेऊ. एक इकडे कसा आहे, अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार, वजा होणार. बघा, पहिले आपण हे उदाहरण आहे तसंच उत्तरामध्ये लिहून घेऊ, त्यानंतर आपण मी सांगितलेली स्टेप करू. बघा आता, 9/8 वजा 1 बरोबर चौकोन. समजलं कसं आलं? ओके, ही पूर्णांक संख्या आहे, ही अपूर्णांक संख्या आहे. आपण काय शिकलो, पूर्णांकाला अपूर्णांकामध्ये शिफ्ट करून आपण काय करतो, उदाहरण सोडवत असतो. हा पूर्णांक आहे, याला छेद नाही, छेद नसतो म्हणजे काय असतो, एक हा छेद असतो. तर याला छेदामध्ये आपण लिहून घेऊ. बरोबर, इथं चौकट आणि इथं काय 9/8 आहे. बरोबर, आता बघा, दोघांना छेद आहे पण दोघांचे छेद सारखे नाहीये. सारखे नसेल तर आपण यांची वजाबाकी कशी करू शकतो, नाही. बरोबर, मग आता आपण काय करणार, 9 आणि 8 या दोघांचा काय करणार, लसावी. तर बघा, 8 या संख्येचे आपण मूळ अवयव पाडून त्यांच्यामध्ये असामायिक अवयव त्यांचा गुणाकार करणार. बरोबर, म्हणजे कसं, बघा, 8 या संख्येचे आपण मूळ अवयव पाडून घेऊ. 1 या संख्येचे मूळ अवयव येतील का, नाही. ओके, या 1 या संख्येचा अवयव एकच असतो, मूळ अवयव नसत्या. म्हणजे 8 या संख्येचे आता समजा आपण अवयव पाडले, 2×4 = 8, 4 2 भाग देतो, 2×2 = 4, 2 भाग देतो, 2×1 हे सगळे आले 8 चे मूळ अवयव. आता यांचा गुणाकार, आता हे सगळे काय असामायिकच आहे, याच्यासोबत सामायिक अवयव काही आहेत का, नाही. सगळे असामायिक अवयवच आहे आणि असामायिक अवयवांचा गुणाकार काय असतो, लसावी असतो. यांचा सगळ्यांचा गुणाकार काय येतो, 8च येतो आणि 8च काय आहे, आपल्याला लसावी आहे. म्हणून आपण दोन्ही अपूर्णांकांचा छेद 8 हा करून घेणार आहोत, कारण 8 काय आलाय, आपल्याला लसावी आलाय. तर बघा, या संख्येचा छेद ऑलरेडी 8 आहेच आहे, या संख्येचा छेद 8 नाही. मग याचा 8 करण्यासाठी काय कराय, याच्या छेदाला 8 ने गुणणार, छेदाला गुणणार म्हणून याच्या अंशाला पण आपण 8 नेच गुणणार. तर बघा, 9/8 वजा 1×8 छेदामध्ये 1×8 बरोबर चौकट. 8×1 = 8, 8×1 = 8 आले. 9 आणि 8 आहे असेच, दोन्हीमध्ये वजा चिन्ह बरोबर ही चौकट. आता छेद सारखे झाले, अंशांची आपण वजाबाकी करू. 2 - 8 आणि छेदामध्ये दोघांचे 8 आहे म्हणून दोघांचा 8 छेद आपण लिहून घेतला. बरोबर, 9तून 8 वजा झाले, राहिला 1, 1/8 हे काय झालं, चौकटीमध्ये येणारं आपलं उत्तर आपल्याला मिळालं. चौकटीचं उत्तर काय, 1/8. आता ह्या उत्तराला आपण शेवटच्या स्टेप मध्ये लिहून घेऊ. तर बघा, शेवटची उत्तराची आपली स्टेप अशी येणार. आता बघा, पहिल्या प्रश्नातील तिसरा उपप्रश्न आहे, चौकट अधिक 6/7 बरोबर 12/7.
तर चौकट अधिक 6/7 बरोबर 12/7 आहे तसा प्रश्न अगोदर आहे तसं उदाहरण आपण अगोदर लिहून घेतलं. आता बघा चौकटीच्या ठिकाणी काय येणार आहे संख्या ही आपल्याला काढायची आहे. तर 6/7 इथे अधिक मध्ये आहे, ते उजव्या बाजूला शिफ्ट झालं तर काय होणार आहे वजामध्ये शिफ्ट होणार आहे. म्हणजे इकडं काय होणार 12/7 वजा 6/7 होणार. बरोबर 12/7 वजा 6/7 बरोबर. आता छेद सारखे मिळाले अंशाची आपण वजाबाकी करू. 12 वजा 6/7 इथं चौकट आहे अशीच बरोबर. 12तून 6 वजा झाले राहिले 6 हा 7 आहे असाच. म्हणजे चौकटीच्या ठिकाणी आपली कोणती संख्या मिळाली 6/7. आता आपण याला शेवटच्या स्टेप मध्ये लिहून घेऊ. आपलं आलं हे उत्तर शेवटच्या स्टेप मधलं. पहिल्या प्रश्नातील चौथा प्रश्न आहे आता 11/7 वजा चौकट बरोबर 17/14. आता बघा चौकटीच्या ठिकाणी काय संख्या येणार आपल्याला काढायचं आहे तर आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागणार. पण पहिले हे दिलेलं उदाहरण आहे असंच लिहून घेऊ त्यानंतर सोडवू. बघा हे चौकट वजा याचं उत्तर जर आपल्याला मिळालं याला इथं ठेवलं याचं उत्तर जर आपल्याला मिळालं ते वजा चिन्हामध्ये येणार आहे. आपल्याला अधिक चिन्हामध्ये उत्तर पाहिजे आहे. तर अधिक चिन्हामध्ये उत्तर येण्यासाठी चौकटीला आपण इकडे शिफ्ट करून घेऊ. चौकटीला इकडे शिफ्ट केलं तर 17/14 आपण इकडे शिफ्ट करून घेऊ. म्हणजे यांची जे काही ऑपरेशन असेल ते करून आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर बघा आता 11/7 वजा 17/14 बरोबर ही चौकट आहे अशीच. इकडं वजामध्ये होती इकडं अधिक मध्ये आली बरोबर. आता छेद सारखा नाहीये छेद सारखा करायचा आहे. छेद सारखा करण्यासाठी दिलेल्या छेदामध्ये ज्या दोन संख्या आहेत त्यांचा आपण लसावी इतका त्याचा छेद करत असतो बरोबर. आता याचा लसावी काढायचा आहे. आता 7 ही काय आहे मूळ संख्या आहे 7चं अवयव 7 1 7 हाच येणार आहे. त्याच्यानंतर 14 आहे. 14ला 7ने भाग जातो 7 2 14 2ला 2ने भाग जाईल 2 1 2. आता सामायिक मूळ अवयव 7 आहे आणि असामायिक मूळ अवयव 2 आहे. सामायिक आणि असामायिक मूळ अवयवांचा गुणाकार केला 7 2 14 तर 14 हा काय आला लसावी. म्हणजे आपल्याला दोघांचा छेद काय करायचा आहे 14. याचा अगोदरच 14 आहे तर याचा छेद आपल्याला 14 करायचा आहे. तर बघा हे उदाहरण आपण इथे लिहून घेऊ. याला कितीने गुणावं लागेल तर 14 होणार. याला 2ने गुणावं लागेल तर 14 होणार. छेदाला 2ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 2नेच गुणणार. वजा 17/14 बरोबर ही चौकट. आता 7 2 14 आले. 11 2 22 आले. वजा 17/14 बरोबर चौकट. आता छेद सारखा आला आपण अंशांची वजाबाकी करून घेऊ. 22 वजा 17/14 बरोबर हे चिन्ह. आता 22 मधून 17 वजा झाले 5 राहिले. 5/14 हे काय आलं चौकटीच्या ठिकाणची संख्या आपल्याला मिळाली. त्याचं जे उत्तर आहे त्याला शेवटच्या स्टेप मध्ये आपण लिहून घेऊ. तर बघा आपलं शेवटच्या स्टेप मधले हे उत्तर मिळालं. पहिल्या प्रश्नातील 5वा उपप्रश्न आहे चौकटीच्या ठिकाणची संख्या काढायची आहे. हे उदाहरण आपल्याला सोडवावे लागणार तेव्हा आपल्याला चौकटीच्या ठिकाणचं उत्तर मिळणार. चौकटीतलं उत्तर आपल्याला जर इथे जर चौकट ठेवली तर वजामध्ये मिळणार आहे. हे चौकटीतलं उत्तर अधिक मध्ये मिळावं यासाठी आपण चौकटीला काय करू इकडे शिफ्ट करून देऊ. उजव्या साईडला हे इथं वजा आहे इकडे अधिक होणार बरोबर की नाही. मग याला इकडे शिफ्ट केल्यावर 16/5 ला इकडे घेऊ. याला इकडे घेतल्यानंतर या दोघांमध्ये काय ऑपरेशन होईल ते आपल्याला व्यवस्थित सोडवता येईल बरोबर. तर बघा 16/5 वजा 16/5 बरोबर आली ही चौकट. आता बघा छेद सारखा आहे आपण अंशांची वजाबाकी करू शकतो. छेद आहे सारखा तर त्याला एकदा लिहिलं 16 वजा 16 करणार 16 वजा 16 बरोबर ही चौकट आली. 16 वजा 16 किती होतात 0. 0/5 बरोबर काय आली चौकट. आता शून्याला जर 5ने भागलं उत्तर काय येणार आहे 0च येणार आहे. म्हणजे चौकटीच्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचे आहे 0 ही संख्या लिहायची आहे. तर हे उत्तर जे मिळालं याला आपण शेवटच्या स्टेप मध्ये लिहून घेऊ. तर बघा शेवटच्या स्टेप मध्ये आपलं उत्तर मिळालं. आपल्याला इथे चौकटीमध्ये काय संख्या येईल ती काढायची आहे. त्यासाठी आपल्याला हे सोडवावं लागणार आहे. तर इथे एकामध्ये छेद नाहीये. छेद जेव्हा नसतो तेव्हा आपण काय एक छेद घेत असतो बरोबर. जेव्हा पूर्णांक संख्या असते त्याला छेद नसतो आणि त्याची पहिल्या संख्येसोबत वजाबाकी करायची असते तेव्हा ज्या संख्येला छेद नाही त्याचा आपण एक हा छेद घेत असतो हे आपल्याला माहिती आहे. 1/1 आणि याला छेद काय आहे 5 आहे बरोबर हा चौकट. आता या दोघांचे छेद सारखे नाहीये. लसावी येईल त्या लसावी इतकी या संख्यांचा छेद करत असतो. आता या संख्येच्या अवयव पाडले तर एकच येणार आहे
कारण एकला मूळ अवयव नसतात. 5 या संख्येचे मूळ अवयव पाडले तर 5च ही संख्या येणार आहे. लसावे किती येईल? 5च येईल. बरोबर. म्हणजे 5 इतके दोघांचे छेद पाहिजे. याचा छेद ऑलरेडी 5 आहेच आहे. याचा छेद 5 करायचा आहे म्हणजे याच्या छेदाला 5 ने गुणावं लागल. बघा 1 गुणुले 5 करावं लागेल तेव्हा 5 येईल. बरोबर. हा अंशातला 1 जो आहे त्याला पण 5 ने गुणावं लागणार. बरोबर. इथं चौकट वजा 10/5. आता बघा 10/5 आहे असाच वजा 5 1 5 5 1 5 बरोबर इथं चौकट. आता छेद सारखे आहे अंशांची आपण वजाबाकी करू. 10 वजा 5 छेद सारखा आहे तो एकदाच लिहायचा असतो. बरोबर चौकट. तर 10तून 5 वजा झाले राहिले 5 तर 5/5 हे काय आलं? चौकटीमधील संख्या मिळाली आपल्याला. तर उत्तराला आपण शेवटच्या स्टेपमध्ये इथं लिहून घेतलं. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सोडवा हे उदाहरणं दिलेले आहे काही ते आपल्याला सोडवायचे आहे. त्यामधील पहिला उपप्रश्न 1/9 अधिक 2/9 दिलेले आहे. यात बघा या दोघांचा छेद सारखा आहे, यांची बेरीज सांगितलेली आहे. तर छेद सारखे असेल तर बेरीज आपण पटकन करू शकतो कारण छेद सारखे असेल तर अंशांची बेरीज होते. छेद एकदा लिहिला जातो त्यानंतर पुढची स्टेप आपल्याला माहितीच आहे. तर चला हे सोडवून घेऊया. आता छेद सारखा आहे तो एकदाच लिहायचा आणि अंशांची बेरीज करायची कारण इथे अधिक चिन्ह दिलेलं आहे. 1 अधिक 2 किती होतात? 3 होतात. तर 3/9 हे काय आलेलं आहे? दुसऱ्या प्रश्नातील पहिला उपप्रश्न आहे त्याचं उत्तर आलेलं आहे. आणि यालाच जर आपण पुढे सोडवून घेतलं तर कसं येणार बघा 3 1 3 3 त्रिक 9 1/3 हे उत्तर येणार आहे. तर शेवटच्या स्टेपमध्ये आपण उत्तर कसं लिहू शकतो? 1/9 अधिक 2/9 बरोबर 1/3 असं उत्तर आपल्याला मिळणार आहे. दुसऱ्या प्रश्नातील दुसरा उपप्रश्न 6/10 अधिक 3/5 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर बघा बेरीज करताना छेद सारखा असावा लागतो. सारखा नाहीये मग आपण काय करत असतो? सारखा करून घेत असतो. तर किती करत असतो? छेदांचा जो लसावी त्याच्या इतका आपल्याला छेद करावा लागतो. आता छेदांचा लसावी 10 जर मूळ अवयव पाडले 0 आहे एक असताना 5 ने भाग जातो 5 दुने 10 2ला 2 ने भाग जातो बे एक बे. त्यानंतर 5 चे मूळ अवयव पाडून घेऊ. आता 5ला 5 नेच भाग जातो कारण 5 ही मूळ संख्या आहे. बरोबर. 5 1 5. आता यांच्यामध्ये सामायिक मूळ अवयव म्हणजे सारखे मूळ अवयव कोणते आहेत? 5 हा सारखा मूळ अवयव आहे म्हणून सामायिक मूळ अवयव 5 आणि सामायिक मूळ अवयव गुणुले असामायिक मूळ अवयव काय आहे? 2. 5 दुने किती झाले? 10. म्हणजे 10 हा काय झाला? या दोन संख्यांचा जो 10 आणि 5 हे छेद आहे त्या छेदांचा लसावी आला. बरोबर. आता या दोघांचा छेद आपल्याला 10 करायचा आहे. याचा छेद अगोदरच 10 आहे, याचा छेद आपल्याला 10 करायचा आहे. तर याच्यात 5ला छेदाची संख्या आहे तिला कितीने गुणावं लागणार? 2 ने गुणावं. 5 दुने 10 होतात की नाही? चला आता आपण याचा छेद 10 करून घेऊ. 6/10 आहे असाच अधिक 3/5 याला कितीने? 2 ने गुणावं लागणार. छेदाला जर 2 ने गुणलं तर त्याच्या अंशाला पण 2 नेच गुणावं लागतं. बरोबर. आता नंतरची स्टेप काय येणार आहे? 6/10 आहे असेच अधिक 3 दुने 6 5 दुने 10 6/10 अधिक 6/10. आता छेद सारखे आहे आपण अंशांची बेरीज करून घेऊ. छेद सारखे आहे म्हणून एकदाच लिहायचे. 6 अधिक 6 किती होतात? 12. मग 12/10 हे काय झाली? या दिलेल्या अपूर्णांकांची बेरीज आली. हिला आता शेवटच्या स्टेपमध्ये कसं लिहू शकतो बघा. तर हे आलं आपलं शेवटच्या स्टेप मधील उत्तर. आता बघा दुसऱ्या प्रश्नातील तिसरा उपप्रश्न दिलेला आहे. तिथे काय आहेत? पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या दिलेल्या आहे आणि आपल्याला त्यांची बेरीज करायची आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येची बेरीज आता तुम्ही म्हणाल कशी करायची मॅडम? पूर्णांक म्हणजे काय? 2 हा पूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक आहे. हा पण पूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहे तर असे 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहे त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक जेव्हा दिले जातात त्यांची आपल्याला बेरीज करायची असते तेव्हा त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांना आपल्याला अपूर्णांकामध्ये करावं लागतं. आता कसं करणार बघा खूप सोपं आहे. 3 गुणुले 2 अधिक 2 करणार. 3 गुणुले 2 अधिक 2 आणि हे जे केल्यानंतर ती संख्या आपल्याला अंशात मिळणार आहे आणि छेद 3 आहे तसाच. बरोबर. अधिक चिन्ह. आता इथे कसं येणार? 7 गुणुले 3 अधिक 5
7 गुणुले 3 अधिक 5 आणि छेदामध्ये 7 हा आहे असंच. बरोबर. आता आपण यांना सोडवून घेऊ. 3 दुने 6, 6 आणि 2 8 होतात. बरोबर. तर 8 येणार आणि छेदामध्ये 3 आहे असाच अधिक 7 त्रिक 21, 21 आणि 5 26 होतात. तर 26/7 उत्तर आलं. बरोबर. आता हे अपूर्णांक मिळाले त्यांची आपण बेरीज करू शकतो, पण त्यांचा छेद सारखा नाहीये आणि छेद सारखा करण्यासाठी छेदांचा आपण लसावी काढतो. आता 7 या संख्येचा आपण जर मूळ अवयव काढले तर 7च मिळणार आहे. 3चे मूळ अवयव 3च मिळणार आहे आणि यांचा गुणाकार काय मिळणार आहे? आपल्याला लसावी मिळणार आहे. या दोघांमध्ये सामायिक मूळ अवयव आहे का? नाही. हे असामायिक मूळ अवयव आहे. तर यांचा गुणाकार काय मिळणार आपल्याला? लसावी. 7 त्रिक 21 म्हणजेच आपल्याला या दोन्ही अपूर्णांकांचे छेद काय करायचे आहे? लसावी इतके म्हणजे 21 करायचे आहे. आता 3ला किताने गुणावं लागणार तेव्हा 21 येणार. 3 7 21 असतं ना, म्हणून याला 7ने गुणणार. याला 7ने तर याच्या अंशाला पण 7ने. तर चला 8/3 गुणुले 7, 7 त्रिक 21 होतात. 21 छेद करायचा म्हणून याला 7ने गुणलं. याला पण 7ने गुणलं. अधिक आता इथे 26 आणि 7 आहे. इथं पण 21 पाहिजे आहे लसावी इतके. तर 7ला 3ने गुणावं लागणार. याला 3ने गुणलं तर वर पण आपण 3नेच गुणू. 8 7 56, 3 7 21 अधिक 26 त्रिक 78 आणि 7 त्रिक 21. आता 56 अधिक 78 छेद सारखे झाले. आपण अंशांची बेरीज करून घेऊ. 56 अधिक 78 छेद 21. 56 अधिक 78 किती होतात? 134 छेद 21. ही आली दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज. याला आपण शेवटच्या स्टेपमध्ये कसं लिहून घेऊ बघा. आलेला आहे ह्या दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची शेवटची स्टेप. आता दुसऱ्या प्रश्नातील चौथा उपप्रश्न आहे. बघा इथं अपूर्णांकांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. अपूर्णांकांची वजाबाकी करायची आहे तर त्यांचा पण छेद सारखाच असावा लागतो. छेद सारखा आहे. छेद सारखा आहे तो एकदा लिहून घ्यायचा. पहिल्या अपूर्णांकाचा अंश वजा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश. 13 वजा 9. 13तून 9 गेले, राहिले 4. 4/4. हे काय आलं आपलं या दिलेल्या उदाहरणाचं उत्तर. याला आपण शेवटच्या स्टेप मध्ये कसं लिहू शकतो बघा. ही आली या दिलेल्या उदाहरणाची शेवटची स्टेप. दुसऱ्या प्रश्नातील 5वा उपप्रश्न आहे आता. 5/4 वजा 7/8 हे दोन अपूर्णांक दिलेले आहेत. वजाबाकी करायची आहे. बरोबर. वजाबाकी करताना सुद्धा आपल्याला छेद सारखेच करून घ्यावे लागतात. छेद सारखे नाही मग आपल्याला काय करावं लागतं? छेद सारखे होण्यासाठी छेदांचा लसावी काढावा लागतो. लसावी म्हणजे दोन्ही संख्येचे छेद जे आहे त्यांचे मूळ अवयव काढून सामायिक मूळ अवयव गुणुले असामायिक अवयव तो आपल्याला लसावी मिळतो. बरोबर. तर चला दोन्ही संख्येचे सामायिक आणि असामायिक मूळ अवयव काढून घेऊ छेदामधल्या. 4ला 2ने भाग जातो. 2 दुने 4, 2ला 2ने भाग जातो. 2 1 2. तर हे काय आले? 4 या संख्येचे मूळ अवयव. आता 8चे मूळ अवयव पाडून घेऊ आपण. 2ने भाग जातो. 2 चौक 8. 4ला 2ने भाग जातो. 2 दुने 4, 2ला 2नेच भाग जातो. 2 1 2. आता सामायिक मूळ अवयव 2 आहे, परत 2 आहे. तर 2 गुणुले 2 हे काय झाले? सामायिक मूळ अवयव. आणि असामायिक मूळ अवयव हा 2 आहे. म्हणून 2 दुने 4, 4 दुने 8. 8 काय आला? लसावी. बरोबर. आता दोघांचा छेद आपल्याला 8 करायचा आहे. याचा छेद अगोदरच 8 आहे. याचा छेद आपण 8 करून घेऊ. तर याचा छेद 8 होण्यासाठी या छेदाला आपल्याला 2ने गुणावं लागणार. 4 दुने 8 होतात. बरोबर. छेदाला 2ने गुणलं तर याच्या अंशाला पण आपण 2नेच गुणू. तर बघा 5 गुणिले 2, 4 दुने 8. 8 छेद येण्यासाठी आपण याला 2ने गुणलं, याला 2ने गुणलं छेदाला, म्हणून याच्या अंशाला पण 2नेच गुणलं. 7/8. 5 दुने होतात 10, 4 दुने 8 वजा 7/8. छेद सारखे झाले. अंशाची आपण आता वजाबाकी करून घेऊ. 10 वजा 7. छेद सारखा आहे तो एकदाच लिहावा लागतो. 10तून 7 वजा झाले, राहिले 3. 3/8. हे काय आलं? दिलेल्या उदाहरणाचं उत्तर. यांची या अपूर्णांकांची आपली वजाबाकी 3/8 मिळाली. ही मिळाली आपली दिलेल्या उदाहरणाची शेवटची स्टेप.
आता इथं दिलेले आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, त्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची जेव्हा वजाबाकी करावी लागते तेव्हा करायची असते, तेव्हा त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या असताना आपण अपूर्णांकामध्ये शिफ्ट करून घेतो. आता अपूर्णांकात कसं शिफ्ट करणार, इथं सोडवावं लागणार. कसं सोडवावं लागतं बघा, 2 गुणुले 4 अधिक 1, 2 गुणुले 4 अधिक 1 हे सोडवल्यानंतर ती अंशातली संख्या मिळणार आणि छेदामध्ये 2 हा आहे असाच वजा. तर इथं कसं येणार, 2 गुणुले 2 अधिक 1, 2 गुणुले 2 अधिक 1 सोडवल्यानंतर ती अंशातली संख्या मिळणार आणि छेद हा 2 आहे असाच. 4 दुने 8 होतात, 8 4 दुने 8 अधिक 1 9, किती झाले 9, 9 छेद 2 वजा 2 दुने 4 अधिक 1 5, 5 छेद 2. आता छेद सारखे आहे, अंशाची आपण डायरेक्ट वजाबाकी करू शकतो. तर 9 वजा 5 छेद 2, 9तून 5 वजा झाले, राहिले 4, तर 4 छेद 2 हे उत्तर आपल्याला मिळालं. याला जर पुढे सोडवलं बघा, बेक बे बेधुने 4, तर काय येणार, 2 छेद 1 म्हणजेच काय येणार, 2 हे उत्तर मिळणार. कारण छेदामध्ये 1 असतो, तो आपण नाही लिहिला तरी छेदामध्ये 1 राहतोच. तर उत्तर काय मिळालं, 4 छेद 2 चं उत्तर काय मिळालं, आपलं 2. आता याला आपण शेवटच्या स्टेपमध्ये लिहून घेऊ. आता हे मिळालं आपलं शेवटच्या स्टेपमध्ये उत्तर. आता आपला तिसरा प्रश्न आहे बघा, एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 1/5 विद्यार्थी भारतीय सेनेत गेले, तसेच 2/5 विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि उरलेल्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी अन्य ठिकाणी प्रवेश घेतला. तर उच्च शिक्षणासाठी किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हे आपल्याला काढायचं आहे. ते पण अपूर्णांकात येईल किंवा पूर्णांक कोणत्या पण अंकामध्ये उत्तर येऊ शकतं. तर बघा, आता मला पहिले सांगा, एका कनिष्ठ महाविद्यालयाचे 12वीचे उत्तीर्ण विद्यार्थी आहे, बरोबर. म्हणजेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा एकूण भाग किती आला. जसं यांचा 1/5 भाग, 2/5 भाग, तसे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा एकूण भाग जर आपल्याला सांगायचं ठरलं तर किती सांगणार. एकाच वर्गातले सगळे विद्यार्थी होते, बरोबर. म्हणून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा एकूण भाग जर विचारलं तर आपला 1 हा भाग येणार आहे. येतंय लक्षात. समजा 12वी वर्गातले जे विद्यार्थी यांचा एकच ग्रुप केलेले आहे ना, त्यातले मग काही भारतीय सेनेत गेले, काही विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि उरलेले विद्यार्थी आपल्याला काढायचे आहे, बरोबर. आणि उरलेल्या विद्यार्थ्यांनी कुठं प्रवेश घेतलेला आहे, उरलेल्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला आहे. काहींनी व्यावसायिक शिक्षणासाठी, काहींनी भारतीय सेनेत प्रवेश घेतला आणि उरलेल्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. हे जर आपल्याला काढायचे आहे विद्यार्थी, तर पूर्ण विद्यार्थी किती आहे, 1, बरोबर. पूर्ण विद्यार्थी म्हणजे एकाच वर्गातले विद्यार्थी होते म्हणून 1 म्हटलेले आहे, बरोबर. एकामधून आपण ह्या दोघांची बेरीज जर वजा केली, ह्या दोघांची बेरीज का वजा करायची एकामधून, बघा आपल्याला हे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी किती आहे ते जर काढायचे आहे, तर त्याच्यासाठी हा इकडचा जो पूर्ण भाग आहे ना, हा पूर्ण भाग काय करावा लागल, या पूर्ण वर्गातून वजा करावा लागल, बरोबर. एकामधून हे दोन्ही पण वजा करा, हे दोघांची बेरीज वजा करावी लागेल. म्हणजे 1 वजा 1/5 अधिक 2/5 यांची बेरीज, या दोघांची बेरीज आपल्याला पूर्ण विद्यार्थ्यांमधून वजा करावी लागणार. पूर्ण विद्यार्थी म्हणजे काय, 1 मधून हे 2 यांची बेरीज वजा करावी लागणार. तेव्हा आपल्याला काय मिळणार, हे उच्च शिक्षणासाठी किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हे आपल्याला मिळणार. लक्षात येत आहे. त्यासाठी आपण पहिले काय करणार बघा, यांची बेरीज करून घेऊ अगोदर. यांची बेरीज केली म्हणजे ह्या 2 ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मिळेल. मग ती बेरीज आपण काय करणार, 1 मधून वजा करणार, बरोबर. आता यांची छेद दोघांचे सारखे आहे म्हणून अंशांची जर बेरीज केली तर 3 येणार, 3/5. मग 1 वजा 3/5 केल्यानंतर, हे सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला मिळणार आहे. अगोदर इथे लिहून घेतलं, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा एकूण भाग 1 आहे, बरोबर. भारतीय सेनेत गेलेले विद्यार्थी 1/5 दिलेले आहे, ते लिहून घेतले. व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी बरोबर 2/5. आणि आपल्याला काढायचं काय, उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा भाग किती आहे तो काढायचा आहे. ते आपण इथे लिहून घेऊ. तर बघा, उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी आपल्याला काढायचे आहे, ते लिहिलं.
आता सोडवताना पहिली स्टेप आपण काय करणार, ज्या 2 ठिकाणी प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहे त्यांची एकूण संख्या किती आहे, त्यांची एकूण संख्या आपण काय करणार, उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून वजा करणार, तेव्हा आपल्याला काय मिळणार, उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी. बरोबर ना. दोन्ही ठिकाणी भाग प्रवेश घेतलेले एकूण विद्यार्थी बरोबर 1/5 अधिक 2/5. बरोबर, छेद सारखा आहे. एकदा लिहिला, अंशांची बेरीज केली, 1 अधिक 2 बरोबर किती येतात, 3/5. 3/5 काय आहे, इतर 2 ठिकाणी प्रवेश घेतलेले विद्यार्थी. पूर्ण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून वजा करणार. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा एकूण भाग किती आहे, 1. तर 1 मधून आपण 3/5 वजा करणार. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी बरोबर 1 वजा 3/5. आता छेद इथं छेद नाहीये, छेद नसतो म्हणजे 1 असतो, आपण लिहिणार वजा 3/5. आता याचा छेद 5 इतका करावा लागणार, कारण या दोघांचा लसावी काय येणार, 5 येणार. मी तुम्हाला सांगितलं आहे दोघांचा लसावी 5 येणार. हे कसं ठरवलं, तर दोन्ही संख्यांचे मूळ अवयव काढून त्याच्यामधले मूळ अवयव, सामायिक मूळ अवयव गुणिले असामायिक मूळ अवयवांचा गुणाकार ह्या संख्यांचा लसावी असतो. बरोबर, याचे मूळ अवयव 5च येणार आणि सामायिक मूळ अवयव नाहीच आणि 5 हा असामायिक मूळ अवयव आहे, म्हणजेच या दोघांचा लसावी काय येणार, 5 येणार. बरोबर, आता याचा 5 छेद आहेच, याचा 5 छेद करण्यासाठी याला 5 ने गुणावं लागणार. या एकाला 5 ने गुणलं तर वरच्याला पण अंशाला पण 5 नेच गुणावं लागतं. 3/5. आता छेद सारखा होईल पुढच्या स्टेप मध्ये. आता बघा, छेद सारखा आहे, छेदाला एकदा लिहायचं, अंशांची वजाबाकी 5 वजा 3. बरोबर, 5तून 3 वजा केले, राहिले 2, 2/5. म्हणजे 2/5 विद्यार्थ्यांनी काय केलं, उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तर आपण इथं शेवटच्या स्टेपमध्ये उत्तर लिहून घेऊ. तर बघा, शेवटच्या स्टेपमध्ये उत्तर लिहून घेतलं की उच्च शिक्षणासाठी 2/5 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. चौथा प्रश्न आहे आता, शाळेसमोरील मोकळ्या जागापैकी 3/4 जागा फुटबॉलच्या मैदानासाठी आणि 1/5 जागा बैठे खेळांच्या मैदानासाठी निश्चित केली. उरलेली जागा शाळेच्या बागेसाठी ठेवली, तर शाळेच्या बागेसाठी किती जागा ठेवली हे आपल्याला काढायचं आहे. तर पहिले आपण काय करूया, शाळेच्या मोकळ्या जागेपैकी 3/4 जागा म्हणजे शाळेची एकूण किती भाग जागा आहे, तर शाळेची मोकळी जागा आहे ती 1 भाग जागा आहे. बरोबर, त्या 1 भागामध्ये 3/4 जागा फुटबॉलच्या मैदानासाठी, 1/5 जागा बैठे खेळांच्या मैदानासाठी आणि उरलेला भाग बागेसाठी ठेवलेला आहे. पण शाळेची समोरची मोकळी जागा ती किती आहे, 1च जागा आहे. बरोबर, म्हणून आपण पहिले इथे लिहून घेऊया. तर बघा, आपण इथे लिहून घेतलं, मोकळ्या जागेचा एकूण भाग, मोकळ्या जागेचा किती भाग आहे, 1च भाग आहे. त्या 1 भागामधून फुटबॉलच्या मैदानासाठी जागा 3/4 वापरली, बैठे खेळांच्या मैदानासाठी जागा 1/5 वापरली आणि बागेसाठी किती जागा ठेवली हे आपल्याला काढायचं आहे, ते पण आपण इथे लिहून घेऊ. तर बघा, लिहून घेतलं. आता समजा मोकळ्या जागेचा एकूण भाग हा आहे. बरोबर, त्यामधील मैदानासाठी ही जागा ठेवली, फुटबॉलच्या मैदानासाठी. नंतर बैठे खेळांच्या मैदानासाठी ही जागा ठेवली आणि बागेसाठी त्यांनी ही जागा ठेवलेली आहे. या 2 जागा आपल्याला माहिती आहे, ही आहे 3/4 आणि ही आहे 1/5. ही जागा आपल्याला काढायची आहे. बरोबर, आणि पूर्ण जागा पण माहिती आहे. पूर्ण जागा किती आहे, मोकळ्या जागेचा किती भाग आहे, 1 हा भाग आहे. बरोबर, मोकळ्या जागेचा 1 भाग आहे. तर पूर्ण जागेमधून हे 2 भाग असलेली जागा आपल्याला माहिती आहे, ही जर वजा केली, या पूर्ण भागेमधून 3/4 अधिक 1/5 यांची बेरीज म्हणजे ही पूर्ण जागा. ओके, यांची बेरीज, ह्या 2 भागांची बेरीज म्हणजे ही पूर्ण जागा. पूर्ण जागेतून आपण हे भाग लिहिलेली जागा जर वजा केली, आपल्याला बागेसाठी किती जागा वापरलेली आहे किंवा किती जागा ठेवलेल्या आहे हे मिळणार आहे. बरोबर, मग आपण काय करूया, इथे पण अगोदर हे 2 भाग जे वापरलेले आहे ना जागेचे, त्यांची बेरीज करून घेऊया. म्हणजेच मग आपल्याला यांची बेरीज मिळेल. मैदानासाठी वापरलेला एकूण भाग किती येईल तो काढून घेऊया.
मैदानासाठी वापरलेला भाग म्हणजे ह्या दोघांची बेरीज आपण करून घेऊया. बघा, मैदानासाठी वापरले एकूण भाग बरोबर 3/4 अधिक 1/5. या दोघांची बेरीज जर केली तर मैदानासाठी वापरलेला भाग आपल्याला मिळेल. बरोबर बरोबर. आता छेद सारखे नाहीये, यांचा लसावी किती येईल बघा. आता 5चे जर मूळ अवयव पाडले तर बे दुने 4 हे 4चे मूळ अवयव काय मिळणार, बे दुने 4. 5चे मूळ अवयव 5च मिळणार. आता या दोघांमध्ये सामायिक मूळ अवयव आहे का, नाही, सगळे असामायिक मूळ अवयवच आहे. आणि यांची सगळ्यांची जर आपण यांचा सगळ्यांचा जर आपण गुणाकार केला तर उत्तर काय मिळणार आहे, 5 दुने 10, 10 दुने 20. 20 काय मिळणार आहे, लसावी. म्हणजे यांचा छेद आपल्याला काय करायचा, लसावी इतका म्हणजे 20 करायचा. चला तर दोघांचा छेद आपण 20 करून घेऊ. 3/4 अधिक 1/5. 4ला 5ने गुणावं लागतं तेव्हा 20 होणार. इथं 5ने गुणलं तर याच्या अंशाला 5ने गुणावं लागतं. इथे 5ला 4ने गुणलं, 5 चोक 20. बरोबर. इथं 4ने गुणलं त्याच्या अंशाला आपण 4नेच गुणायचं. बरोबर. 3 5 15, 5 चोक 20 अधिक 4 1 4, 5 चोक 20. छेद सारखे आले. आता अंशांची आपण बेरीज करून घेऊ. 20, 15 अधिक 4 19 होतात. 19/20 हा काय झाला, मोकळ्या जागेचा भाग मैदानासाठी वापरला. कोणत्या, फुटबॉल आणि बैठे खेळांच्या मैदानासाठी एवढा भाग वापरला. आता बागेसाठी उरलेला भाग आपल्याला काढायचा आहे. तर पूर्ण जागेमधून, पूर्ण किती भाग जागा आहे, 1 भाग जागा आहे. त्या जागेमधून बैठे खेळ आणि मैदानी खेळांसाठी जी जागा आहे तिची आपण बेरीज केली 19/20. ती आपण या पूर्ण भागेतून वजा करणार. आता छेद इथं छेद नाहीये म्हणून छेद नसतो, म्हणजे आपण 1 घेत असतो. बरोबर. 19/20. आता इथं छेद 20 आहे, इथं छेद 20 करावं लागणार, कारण या दोघांचा लसाव 20च येणार आहे. बरोबर. 20चे मूळ अवयव पाडले आणि त्यांच्या सगळ्यांचा गुणाकार जर केला तर तो 20च मिळणार आहे. म्हणजे 20 हा काय येतो, लसावी येतो. बरोबर. आता याचा पण छेद 20 करायचा म्हणजे याला 20ने गुणावं लागणार. 20 1 20 येईल, तेव्हा दोघांचे छेद सारखे येईल. बरोबर. अंशाला पण 20नेच गुणलं. 19/20. आता 20 1 20, 20 1 20 वजा 19/20. आता छेद सारखे झाले, अंशांची आपण वजाबाकी करू. 20 वजा 19/20. बरोबर. 20 मधून 19 वजा केले, राहिला 1, 1/20. किती जागा बागेसाठी उरली आहे किंवा ठेवली आहे, 1/20 एवढी जागा बागेसाठी ठेवली आहे. तर बघा, आपण इथे उत्तर लिहून घेतलं. शाळेच्या बागेसाठी 1/20 जागा ठेवली आहे. 5वा आहे आता. आईने रमेश, सीमा आणि त्यांच्या 3 मित्रांना प्रत्येकी 1 पेरू दिला. त्यांनी पेरूच्या 4 समान फोडी केला. प्रत्येकाने आपल्या पेरूतील 1 फोड आईला दिली तर आईला किती पेरू मिळाला हे काढायचं आहे. खूप सोपं आहे बघा. आईने काय केलं, रमेश, सीमा आणि त्यांच्या 3 मित्रांना म्हणजे एकूण किती मुलांना आईने काय केलं, पेरू दिला, तर एकूण 5 मुलांना आईने पेरू दिला. तर आपल्याला मुलांची संख्या किती आहे ते आपल्याला काढावी लागणार आहे. एकूण मुलांची संख्या आपल्याला काढावी. का मुलांची संख्या काढायची, कारण प्रत्येक मुलाने आईला 1 फोड दिली पेरूची, म्हणजेच मुलांची संख्या आपल्याला पहिले इथे काढावी लागणार. चला तर आपण पहिले काय करूया, एकूण मुले किती आहे ती काढून घेऊया. तर बघा, आपण इथं एकूण मुले बरोबर रमेश अधिक सीमा अधिक 3 मित्र. रमेश, सीमा हे दोघं झाले, 2 आणि 3 मित्र किती झाले, 5 जण झाले. तर आपण इथे लिहिणार 5 मुले. एकूण मुले किती झाले, 5. प्रत्येक पेरूचे 4 समान भाग केले आहे. आता पेरूचे 4 सारखे भाग केलेले आहे ते आपण लिहून घेतलं. पण पेरूची 1 फोड बरोबर किती येणार आहे, पेरूची 1 फोड बरोबर 1/4 पेरूचा भाग येणार आहे. तो कसा बघा, हा पेरू आहे, त्याचे 4 समान भाग केले. बरोबर. इथे समान दिसत नाही तरी समजा की 4 समान भाग केले. आता 1 भाग आहे, त्याची पूर्णांकामध्ये 1 भागाला जर लिहायचं ठरलं तर 1/4 येणार. दुसरा पण 1/4, तिसरा पण 1/4, चौथा पण 1/4. तिघांना 1/4 जर घेतलं बघा, 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4. छेद सारखे आहे, अंशांची बेरीज केली किती आली, 1 2 3 4, 4 आली. मग छेद सारखेच आहे ते एकदा लिहिले. 4/4 म्हणजे काय होतं, 1.
4 एक 4, 4 एक 4. उत्तर किती आलं? 1. म्हणजे एक पेरू. एक पेरू केव्हा मिळेल? जेव्हा चारी भागांना आपण 1/4 म्हटलं. तर चारी भाग 1/4 म्हणजे एक भाग किती झाला? 1/4 झाला. म्हणून आपण इथे लिहिणार पेरूची एक फोड बरोबर 1/4 पेरूचा भाग. बरोबर? येतंय लक्षात? आता बघा 5 मुलांनी काय केलं? प्रत्येकाने आईला एक भाग दिला. आता आपण इथे लिहून घेऊया. 5 मुलांनी प्रत्येकी पेरूचा एक भाग आईला दिला. तर प्रत्येकाने एक एक भाग आईला दिला. बरोबर? आता पेरूचे आईला मिळालेले एकूण भाग जर आपल्याला काढायचे आहे. आपण इथे लिहून घेऊया. पेरूचे आईला मिळालेले एकूण भाग. पेरूचे आईला मिळालेले एकूण भाग बरोबर 5 मुलांनी दिले म्हणून 5 गुणुले किती भाग दिले? 1/4 भाग म्हणजे एक फोड. बरोबर? एका फोडाची किंमत 1/4 आहे. 5 गुणुले 1/4 बरोबर आता याचा गुणाकार 5 एक 5 आणि छेद 4 म्हणजे 5/4 भाग काय मिळाला? आईला पेरू मिळाला. आता बघा तुम्ही म्हणाल इथं हा पूर्णांक आहे, हे अपूर्णांक आहे. यांचा जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा छेद सारखा करावा लागतो का? तर नाही. गुणाकार जेव्हा असतो अपूर्णांकांचा किंवा पूर्णांकांचा तेव्हा अंशांचा गुणाकार वेगळा आणि छेदांचा गुणाकार वेगळा. ती डायरेक्ट लिहून द्यायची. जसं 5 एक 5 केलं. इथं काही छेद नाही म्हणून 4 आहे असंच लिहिला. 5/4 हे काय आलं? आईला पेरूचा मिळालेला एकूण भाग 5 मुलांकडून मिळाला. प्रत्येकाकडून 1/4 मिळाला. तर हे आपलं उत्तर 5/4 आलं. याच्या ऐवजी आपण असं पण करू शकतो. प्रत्येक मुलाने 1/4 भाग दिला. 1/4, 1/4, 1/4 प्लस 1/4 अधिक 1/4. 1, 2, 3, 4, 5. 5 मुलांनी 1/4 भाग दिला. बरोबर? छेद सारखे आहे तो एकदा लिहिला. अंशांची बेरीज केली. 1, 2, 3, 4, 5. 5/4च उत्तर येतं. तर बघा कोणतीही संख्या रिपीट होत असेल तर किती वेळा रिपीट होते? ते घेतलं आपण आणि कोणती संख्या आहे? 1/4 हे उत्तर आणि यांची बेरीज करून काढलेलं उत्तर काय असतं? सारखंच असतं. जसं आपण 2चा टेबल लिहितो. 2 जर 10 वेळा असेल तर 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 10 वेळा लिहिण्यापेक्षा आपण काय करतो? 2 गुणिले 10 करतो. बेदाय किती येतं? 20. तसंच आपण इथं केलेलं आहे. आपण त्यांना बेरजेच्या रूपात पण लिहू शकतो आणि गुणाकाराच्या रूपात पण लिहू शकतो. आपलं उत्तर किती येणार? 5/4 हा काय? आईला मिळालेला पेरूचा भाग आहे. तर आपण शेवटच्या स्टेपमध्ये येता इथे उत्तर लिहून घेऊया. तर बघा आईला 5/4 पेरू मिळाला. आपण उत्तर लिहून घेतलं. आता आपला 6वा प्रश्न आहे. 6/7 हे 9/11 पेक्षा लहान आहे. कारण 6 हे 9 पेक्षा लहान आहे. हे योग्य आहे का? तर बघा 2 अपूर्णांक दिलेले आहे आणि काय सांगितलं आहे की 6 छोटा आहे 9 मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक छोटा आहे हा अपूर्णांक मोठा आहे असं त्यांनी सांगितलं. आपण बघा डायरेक्ट दिलेले अपूर्णांक त्यांचा छेद सारखा नसताना अंशांवरूनच असं सांगतो का हे अपूर्णांक छोटा आहे हा मोठा आहे? तर नाही. हे काय आहे? अयोग्य आहे. हे काय आहे? अयोग्य. कधी कधी येऊ पण तो शकतो मोठा. पण डायरेक्ट अंशांचे नंबर बघून आपण हा छोटा आहे आणि मोठा कशावरून अंशांचा अंक छोटा हा मोठा म्हणून छोटा असं सांगणं योग्य नाही. आपण इथे लिहू शकतो. आपण इथे पहिले लिहू अयोग्य कारण आपण काय करतो जेव्हा आपल्याला अंशांची तुलना करायची असते कोणता छोटा कोणता मोठा असं सांगायचं असतं तेव्हा आपण त्यांचा छेद सारखा करून घेतो मगच आपण त्यांच्या अंश ज्याचा मोठा तो अपूर्णांक मोठा ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा पण केव्हा छेद सारखा झाल्यानंतर. बरोबर ना? तर आपण इथे लिहून घेऊया. तर बघा आपण इथे उत्तर लिहून घेतलं. योग्य नाहीये हे. छेद सारखे न करता आपण त्यांच्या अंशांची तुलना करून कोणता अपूर्णांक छोटा किंवा मोठा असं ठरवू शकत नाही. 6/7 यांची तुलना करून बघू 9/11 हे दिलेले आहे. आता 7चे जर मूळ अवयव पाडले तर 7च येणार. 11चे मूळ अवयव 11च येणार कारण हे दोन्ही मूळ संख्याच आहे आणि यांचा गुणाकार केला तर आपल्याला लसावी मिळणार. लसावी इतका दोघांचा काय करावा लागतो? छेद करावा लागतो. तर 7 गुणिले 11 11 7 होता 77
तर लसावी काय मिळाला 77 दोघांचा. आता दोघांचा पण छेद आपण काय करू 77 करून घेऊ. तर कसा करावा लागणार बघा 6 ला आणि 7 7 ला कितीने गुणावं लागणार तेव्हा 77 होणार. 7 ला 11 ने गुणावं लागणार. छेदाला 11 ने गुणलं तर वरती पण 11 नेच गुणतो आपण बरोबर. त्यानंतर 9 आणि 11 11 ला 7 ने गुणावं लागणार 11 7 77 होईल बरोबर. छेदाला 7 ने गुणलं तर अंशाला पण 7 नेच गुणावं लागतं. तर यानंतरची स्टेप काय येईल बघा 11 सहग 66 11 साते 77 आता इथं 9 साते 63 11 साते 77 छेद सारखे झाले बघा आता छेद सारखे झाले अंशांची तुलना वरून आपण काय करतो कोणता मोठा कोणता छोटा ते ठरवतो. छेद सारखे झाल्यानंतर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. तर 66 छेद 77 हा काय झाला मोठा 63 छेद 77 पेक्षा. येतंय लक्षात असं आपण ठरवू शकतो. आता हे जे मिळालेले आहे 66 छेद 77 6 छेद 7 आहे. त्यांनी काय सांगितलं तो छोटा आहे कारण याचा अंश छोटा आहे म्हणून तो छोटा आहे असं सांगितलं. पण बघा ऍक्च्युली काय आहे 6/7 मोठा आहे. आपण इथे लिहू 6/7 मोठा आहे 9/11 पेक्षा. त्यांनी सांगितलं की 6/7 छोटा आहे कारण 6 छोटा आहे म्हणून. पण ऍक्च्युली काय आहे ते 6/7 मोठा आहे. तर असं कधीच ठरवायचं नाही की ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा. दोघांचे छेद सारखे करून मग अपूर्णांक कोणता छोटा कोणता मोठा हे आपण ठरवायचं असतं. आता बघा प्रश्न 7वा आहे. ज्या दोन अपूर्णांकांची बेरीज 1 आहे असे अपूर्णांक लिहा. आता ज्या अपूर्णांकांची बेरीज 1 आहे असे दोन अपूर्णांक आपल्याला लिहायचे. इथे एक अपूर्णांक अधिक इथे एक अपूर्णांक बरोबर दोघांची बेरीज 1 यायला पाहिजे. आता बघा आपण 3/4 हा अपूर्णांक घेतला अधिक 1/4 हा अपूर्णांक हे दोन अपूर्णांक घेतले. यांची बेरीज छेद सारखा आहे तो एकदाच लिहिला 3 अधिक 1 4 होतात आणि यांना जर पुढे भागलं 4 1 4 4 1 4 1/1 म्हणजे काय असतं एकच असतं. 1/1 काय होतं 1 म्हणून 1 हे उत्तर येण्यासाठी असे दोन अपूर्णांक आपल्याला घ्यावे लागतील की त्यांचा छेद सारखा आहे. छेद सारखा असून अंशांची बेरीज छेदा इतकीच यायला पाहिजे. 3 अधिक 1 4 होतात. असेच आपल्याला अपूर्णांक घ्यावे लागतील. आता दुसरं उदाहरण घ्यायचं जर ठरलं 7 घेतला इथं छेदामध्ये इथं पण छेदामध्ये 7 आणि वरती असे दोन अंक घ्यावे लागतील की त्यांची बेरीज काय यायला पाहिजे 7 यायला पाहिजे. आता इथं आपण 4 आणि 3 पण घेऊ शकतो बरोबर. 3 आणि 4 किती होतात 7 7/7 बरोबर 1 असं उत्तर येईल. आलं लक्षात. चला तर असे दोन कुठलेही तुम्ही अपूर्णांक लिहू शकता. पण लक्षात इतकंच ठेवायचं छेदामध्ये जे तुम्ही समान छेद घेणार आहे त्या छेदाने इतकीच दोघांची बेरीज दोघांच्या अंशाची बेरीज यायला पाहिजे. तर बघा पहिला अपूर्णांक मी इथं लिहिते 5/9 अधिक 4/9 बरोबर 9/9 सॉरी 9/9 बरोबर 1 बरोबर. 9 1 9 9 1 9 केल्यानंतर इथं किती मिळणार बघा 9 1 9 9 1 9 1/1 म्हणजे एकच मिळालं. आता पुढचं हे पहिलं उदाहरण. आता दुसरं उदाहरण लिहूया 3/7 अधिक 4/7 बरोबर 7/7 बरोबर 1 असे दोन असे तुम्ही कितीही लिहू शकता. पण लक्षात काय ठेवायचं तुमच्या लक्षात आलेलं आहे छेद सारखा घ्यायचा आणि त्या छेदा इतकीच त्या दोघांच्या अंशांची बेरीज यायला पाहिजे असे अंश घ्यायचे. 3 आणि 4 किती होतात 7/7 इक्वल टू 1. अशा प्रकारे आपण दोन दोन अपूर्णांक घेऊन त्यांची बेरीज 1 येते असं इथं दाखवून दिलं. तर आमची व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.